चला तर आज आपण शिमला मिरची भाजी बनवूया, ती पण एक वेगळ्या पद्धतीने। मी इथे 2 शिमला मिरची घेतलेल्या आहे, स्वच्छ अशा 2 पाण्याने धुवून आता कट करून घेऊ आपण। अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलेले आहेत चौकोनी आकारामध्ये। थोडंसं आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे, तेल असं पसरवून घ्यायचं आहे। आता जी आपण शिमला मिरची कट करून घेतली ती आता थोडीशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। उगं थोडंसं 1 चम्मच एवढं तेल घातलेलं आहे मी, तर तेलामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। असं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये असं परतवून घ्यायचं आहे। खूपच मस्त अशी ही भाजी होते, तुम्ही नक्की अशा पद्धतीने एक वेळेस ही भाजी बनवून बघा, अप्रतिम अशी ही भाजी होते। थोडंसं मी मीठ घालणार आहे, याने काय होईल लवकर असे सॉफ्ट होईल, आपली शिमला मिर्च नरम अशी होईल, लवकर भाजल्या जाईल। त्यामुळे मी थोडंसं यामध्ये मीठ घातलेलं आहे। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, फुल जर ठेवलं तर कढई एक जास्त गरम होऊन शिमला मिर्च आपली करपेल। मस्त असं बघू शकता तुम्ही, अशी वाफा येत आहे, छान असे गरम झालेली आहे आपली कढई पण आणि सॉफ्ट पण शिमला मिर्च झालेले आहे। आता यामध्ये आपल्याला एक कांदा घालायचा आहे कट करून। कांदा कट करून आपल्याला अशा चौकोनी याच्यामध्ये मोकळा एकदम करून घ्यायचा आहे। एक कांदा घालायचा आहे। कांदा जर आपण तेव्हा लगेच घातला असता तर कांदा हा लवकर करपला असता, त्यामुळे आपल्याला शिमला मिरची नरम झाल्यानंतर कांदा यामध्ये घालायचा आहे। एक एवढा मी कांदा घातलेला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ। बघू शकता अशा प्रकारे मस्त असा कांदाही नरम झालेला व शिमला मिरच सुद्धा आपली मस्त नरम झालेली आहे। आता दुसऱ्या कढईमध्ये मी तेल घातलेले आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा छान असा लालसर होईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा हा परतवून घ्यायचा आहे। छान असा लालसर कांदा झालेला आहे आपला। तर थोडंसं मी यामध्ये मोहरी घातलेली आहे, मोहरी पण छान अशा तडतडल्या आहे तेलामध्ये। लसूण घातलेला आहे 1 चम्मच, ते पण आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। खूपच मस्त अशी भाजी होते 5 ते 6 मिनिटांमध्ये। नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस ही भाजी बनवून बघा। आता यामध्ये मी 1 टोमॅटो टाकणार आहे, एकदम बारीक कट करून। प्युरी सुद्धा तुम्ही टोमॅटोची टाकू शकता। असं थोडं वेळ लागतं टोमॅटो सॉफ्ट व्हायला, प्युरी टाकली की लगेच होऊन जातं। तसं छान टोमॅटो 2 मिनिटं मी परतवून घेतलं, छान असं मस्त मॅश करून घेतलेलं आहे। छान बघा, छान असं शिजलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चम्मच दही घालायचं आहे, साधारण 1.5 चम्मच 2 चम्मच एवढं आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे। कमी गॅस करायचा आहे, दह्याला असं छान परतवून घ्यायचं आहे। गाठी वगैरे दह्याच्या आपल्याला बिलकुल दिसू द्यायच्या नाही। बघू शकता अशा प्रकारे दही आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। दह्याने खूप मस्त अशी टेस्ट येते या भाजीला, नक्कीच तुम्ही आवर्जून घाला। खूपच आंबट दही असेल तर 1 चम्मचसुद्धा पुरेसं होतं, किंवा 2 जरी घातलं तरीही पण चालतं। छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे, बघू शकता असं पाणी सुटेपर्यंत। आता यामध्ये कोथिंबीर घालणार आहे थोडीशी मी, कोथिंबीरला पण छान परतवून घ्यायचं आहे। छान असं परतवून घेतलं आहे आपण 1 मिनिट साधारण। आता 1 चम्मच यामध्ये हळद घालायची, चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। छान असं पुन्हा परतवून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने, नाही तसं बुडायला लागेल, करपेल। त्यामुळे सतत आपल्याला हे फिरवत राहायचं। तेल असं मस्त सुटत आहे, बघू शकता। लाल तिखट घातलेलं आहे मी यामध्ये 2 चम्मच, ते पण आपल्याला परतवून घ्यायचं आहे असंच। कूट 1 चम्मच घातलेला आहे यामध्ये मी। आता कांदे व ते शिमला मिरची आपण भाजून घेतली होती ते त्यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला फोडणीमध्ये। आता हे छान मस्त आपल्याला परतवून घ्यायचं आहे, सगळे मसाले लागले पाहिजे आपल्या भाजीला। अशा प्रकारे आपल्याला साधारण 1-2 मिनिटं असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम गॅसवरती। अशा पद्धतीने साधारण 2 मिनिटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। खूपच मस्त अशी ही भाजी होते, झटपट कोणतीही पूर्वतयारी न करता नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा। भाजीला जर काही नसेल, 2च शिमला मिर्च असतील तरीही 4 जणांना भाजी पुरेल अशी होते ही भाजी। खूपच मस्त अशी लागते, म्हणजे तुम्ही ग्रेव्ही तुमच्या मनानुसार बनवू शकता। आता यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं करून या भाजीमध्ये पाणी घालायचं आहे।
आता बघू शकता तुम्ही किती पातळसर असं वाटत आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आहे यामध्ये, पण खूप मस्त अशी ग्रेव्ही येते 2-3 उकळ्यानंतर या भाजीला. आता बघू शकता तुम्ही किती मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला. दिसण्यावरूनच समजत असेल की भाजी कशी झाली ते. खूप मस्त अशी अप्रतिम ही भाजी लागते. एक वेळेस तुम्ही नक्की अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ. बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही आलेली आहे. किती छान अशी आपली भाजी झालेली आहे रेडी, बघू शकता तुम्ही. आणखीसुद्धा यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता. चला तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. पौष्टिक रेसिपी, साध्या सोप्या पौष्टिक रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बघू शकता किती मस्त आपली ही भाजी रेडी झालेली आहे. एकदम झणझणीत व चमचमीत आपली भाजी शिमला मिरचीची रेडी झालेली आहे 6 मिनिटांमध्ये. नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस ही भाजी बनवून बघा. आठवड्यातून 2 वेळेस ही भाजी तुम्ही नक्की बनवाल. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.